राजकारण म्हटलं की आरोप, प्रत्यारोप, टीका आणि सत्तेची समीकरणं बदलतच असतात. पण काही वेळा अशी परिस्थिती येते की वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राज्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यानंतर 31 जानेवारी 2026 रोजी सुनित्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज या घटनेला 6 महिने पूर्ण झाले. अलीकडेच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनित्रा पवारांवर गुंगी गुडिया अशी टीका केली आणि राज्यात मोठी चर्चा रंगली. पण कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना सुनित्रा पवारांनी हे 6 महिने कसे सांभाळले, त्यांनी कोणते निर्णय घेतले आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी कामावरच भर का दिला? चला आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयाचा सविस्तर आढावा घेऊया. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनित्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली. महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ अशी महत्वाची खाती देण्यात आली. त्याचबरोबर पुणे आणि बीड या 2 मोठ्या जिल्ह्यांचं पालकमंत्री पदही त्यांच्याकडे आलं. सुनित्रा पवार यापूर्वीही पर्यावरण, जलसंधारण आणि सेंद्रिय शेतीच्या कामात सक्रिय होत्या. त्यामुळे प्रशासनातही त्यांनी तळागाळातील कामाला प्राधान्य दिलं. गेल्या 6 महिन्यात महिलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महानगर क्षेत्रातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा योजना सुरू करण्यात आली. सकाळी वेळेत कार्यालयात आल्यास अर्धा तास लवकर घरी जाण्याची मुभा देण्यात आली. राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तुती रजा 180 दिवसापर्यंत वाढवण्यात आली. गरज पडल्यास अतिरिक्त 1 वर्षाची सुट्टी घेण्याची सुविधाही देण्यात आली. ग्रामीण भागात 17,000 अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच लाडकी बहीण आणि अन्नपूर्णा योजनांच्या अंमलबजावणीवरही भर देण्यात आला. क्रीडा क्षेत्रात बीडमध्ये खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. पुणे शहरातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. बीड जिल्ह्यासाठी 623 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. IT पार्क, विमानतळासाठी जागा आणि अंबेजोगाई रुग्णालयात 1150 बेड्सची सुविधा उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. शेतकऱ्यांसाठी अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली. तसेच इथेनॉल धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गैरप्रकारांवर कठोर भूमिका घेण्यात आली. चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आलेले 75 अल्पसंख्याक प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश करण्यात आले. एकीकडे वैयक्तिक दुःख आणि दुसरीकडे राज्याची जबाबदारी. अशा परिस्थितीत विरोधकांकडून वैयक्तिक टीका झाली. गुंगी गुडिया या टीकेवर महायुतीतील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पण सुनेत्रा पवार यांनी मात्र शांत राहणं पसंत केलं. योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ एवढंच त्यांनी सांगितलं. मोठी विधानं करण्यापेक्षा कामातून उत्तर देण्याची त्यांची शैली या 6 महिन्यात दिसून आली. तरीही राजकीय विश्लेषकांच्या मते अजितदादांसारखा जनसंपर्क आणि पक्षावरील मजबूत पकड निर्माण करण्यासाठी त्यांना अजून मेहनत घ्यावी लागेल. तर मंडळी, वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राज्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या या 6 महिन्यांच्या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता? विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता कामातून उत्तर देण्याची त्यांची पद्धत तुम्हाला योग्य वाटते का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.